नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याबाबत महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी काल मंत्रालयात एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले की या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जे काही अडवलेले रस्ते असतील, पायवाटा असतील, या रस्त्याबाबत महत्त्वाचे असे मोठे निर्णय घेण्यात आले आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा असा फायदा होणार आहे की शेतकऱ्यांचे जे काही अडवलेले रस्ते आहेत तर ते कोणी अडवू शकणार नाही, त्यामध्ये बाधा आणू शकणार नाही, कारण हे निर्णयच तितके महत्त्वाचे आहेत आणि तेच निर्णय आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या विनुगंगा टेक यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना खरंच शेत रस्त्यांची गरज आहे अशा शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री झाल्यापासून शेत रस्त्यांचा मुद्दा हा महत्त्वाचा असून त्यांनी हातात घेतलेला आहे, कारण शेत रस्त्यांची गरज किती आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं आहे। कारण आजकाल बैलगाडी कोणी वापरत नाही, प्रत्येक शेतकऱ्याकडे वाहनं आहेत किंवा वाहन जरी नसलं तरी किरायाने घेऊन शेतकऱ्यांनी शेतातला माल घरी आणता येतो, त्यामुळे रस्त्यांची मोठी गरज आहे आणि नुसता लहान रस्ता नाही तर रस्ता सुद्धा मोठा असावा अशी सुद्धा बावनकुळे साहेबांची इच्छा आहे। कारण प्रत्येक शेतकरी हा वाहनाने माल आणत असतो, खत असेल किंवा बी बियाणं असेल हे सुद्धा वाहनाने शेतात नेत असतो, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे। आता त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जे काही रस्ते गाव नकाशावर असतात हे रस्ते तर होणारच आहेत, पण त्याही पुढे जाऊन या रस्त्यांसाठी गाववाटा असतील, पायवाटा असतील, गाडी रस्ते असतील किंवा गाव रस्ते, शिव रस्ते, पानंद रस्ते हे GIS मॅपिंग द्वारे आता त्यांची मॅपिंग होणार आहे आणि मॅपिंग झाल्याच्या नंतर या शेत रस्त्यांना क्रमांक सुद्धा दिले जाणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम 30 एप्रिल पर्यंतच करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। यामुळे पुढे जो काही मे महिना आहे, मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना हे शेत रस्ते करण्यासाठी सुद्धा हा मार्ग मोकळा होणार आहे आणि त्याही पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे जर रस्ते कोणते शेतकरी अडवत असतील, बाधा आणत असतील तर त्या शेतकऱ्यांवर किंवा त्या अडवणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत आणि हे शेत रस्ते खुले करण्यासाठी यापुढे पोलीस संरक्षण सुद्धा मिळणार आहे अशी ही महत्त्वाची माहिती आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर गेलं पाहिजे, वाहन गेलं पाहिजे, त्या शेतकऱ्याला आपल्या शेतातील माल वाहनाने आणता आला पाहिजे, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। मग त्यासाठी त्यांनी गृह विभागासोबत सुद्धा बैठक घेतलेली आहे। गृह विभागाचे तिथं अधिकारी होते, भूसंपादनचे अधिकारी होते, भू अभिलेखचे अधिकारी होते, या सर्व अधिकारी समवेत ही बैठक झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यापुढे जर आपल्याला रस्ते करून घ्यायचे असतील तर आपण तहसीलदारांकडे जाऊन यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे। आता काही भागात असं सुद्धा आहे की तहसीलदार लोक हे ऐकत नाहीत, मग आपल्याला त्यासाठी त्या पुढचा पर्याय पुन्हा म्हणजे त्याचा पाठपुरावाच करावा लागणार आहे। मग जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, महसूल मंत्र्यापर्यंत जाण्याची प्रत्येक शेतकऱ्याला तयारी ठेवावी लागणार आहे। कारण तहसीलदाराकडे जरी गेलो, त्यांनी जरी हे काम केलं नाही किंवा जो रस्ता अडवणार आहे तो काहीतरी वेगवेगळे कारण लावून तहसीलदारापर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे आपल्याला महसूल मंत्र्यापर्यंत जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे। त्यावेळेसच आपले हे रस्ते होणार आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्यांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत आणि तुम्हाला एक सांगतो, चांगलं करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, मात्र नासवण्यासाठी थोडं जरी केलं तरी ते नासत असतं। मात्र प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या रस्त्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, कारण रस्ता हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा मार्ग आहे, कारण रस्त्यामुळे प्रगती होते। शेतकरी मित्रांनो, आपण वेळेवर शेतात जाऊ शकतो, वेळेवर शेतातला माल आणू शकतो, म्हणून शेत रस्ता महत्त्वाचा आहे। प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन यापुढे रस्त्यासाठी एकत्र येऊन प्रत्येक शेतकऱ्यानं रस्ता करून घेणं गरजेचं आहे, कारण महसूल मंत्री एवढा पाठपुरावा करीत आहेत, या रस्त्याबाबत त्यांनी बऱ्याचशा मिटिंगा घेतलेल्या आहेत। मग आपलं सुद्धा काम आहे, गरज आपल्याला आहे, रस्ता आपल्याला लागणार आहे, त्यामुळे पुढाकार घेणं सुद्धा आपलं काम आहे। अशी ही महत्त्वाची माहिती होती। मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा,
व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पाठवायला विसरू नका. धन्यवाद.